गुरुदेवनगर MIDC नीलमनगर जवळ या ठिकाणी येथील नागरिक बोर बंद पडलेली आहे आणि ओपन गटारीमुळे त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे। पिण्यासाठी पाणी 8 दिवसाला एकदा महानगरपालिका यांच्याकडून येत आहे, पण या ठिकाणी एकच बोर आहे, ते सुद्धा बोर बंद पडलेला आहे। महिना झालं बोर मारून बघितले, पण एक थेंब सुद्धा पाणी आले नाही। येथील नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत। महिला नागरिकांना तर खूप त्रास आहे। धुणं भांडी, घर साफ करायला, कपडे धुवायला, अंघोळीला, बाथरूमला पाणी नसल्यामुळे खूप अडचण निर्माण होत आहे। बोर बंद पडल्यामुळे काय करावे हे प्रश्न निर्माण झाले असून महानगरपालिका आयुक्त मॅडम माननीय शीतल तेलीउगले हे सुद्धा एक महिला आहेत। यांनी महिलेची व्यथा व काळजी व त्यांचा विचार करावा लागणार, पण त्या करत नाहीत असे दिसत आहे। कारण साधं एक बोर चालू करून देऊ शकत नाहीत। त्यांना तक्रारी निवेदन देऊन सुद्धा दिलेले आहे। त्यांच्या ऑफिसमध्ये तरी सुद्धा काम होत नाही, याचे दुःख तर होत आहे। दुसरी गोष्ट, यांची तक्रार जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद साहेब यांच्याकडे करणार असल्याचे आज स्पष्ट सर्व नागरिक सांगत आहेत। तरी आपण तात्काळ याची दखल घेऊन काम करावी अशी नम्र विनंती। सत्यविजय न्यूज मलैया स्वामी, MIDC नीलमनगर जवळ गुरुदेवनगर या ठिकाणी महिला नागरिकांची तक्रार देऊन सुद्धा काम झाले नाही। बोर बंद पडलेले आहे। बोर बंद पडून किती दिवस झालं? 1 महिना झालं। हा, किती दिवस झालं? 1 महिना। बोर बंद पडून 1 महिना झाला, पाणीच येत नाही। किती बी बोर मारला, म्हणजे तुम्ही किती बी असं चालू मारलं तर पण पाणी येत नाही। मग उपयोगच नाही की हो, तुम्हाला पाणी वापरायला नाही मावशी? हा, किती दिवस झाला बंद पडून? हा, 1 महिना झाला। 1 महिना झाला? 1 महिना झाला बंद पडून, पाणी अजिबात नाही, वापरायला पाणी नाही। मामा, बोर बंद पडून किती दिवस झाला? महिना झाला, अजिबात पाणी नाही वापरायला। बोरिंगच बंद आहे, कुठला पाणी येणार? हा, म्हणजे आता तुम्ही आता बोर मारलं तर अजिबात एक थेंब सुद्धा पाणी आलं नाही? पाणी नाही। बोर मारल्यानंतर आता आम्ही सगळं बघितलं समोर, तर आता सत्यविजय न्यूज तर्फे मी मल्लय्या स्वामी तुम्हाला बोलत आहे की आयुक्त यांना आपण परवा निवेदन दिलेले आहे, तरी सुद्धा 8 दिवस झालं, तरी सुद्धा इकडं कोणी अधिकारी फिरकलं नाही, कोण अधिकारी आलं नाही। आणि एक 100-150च्या सह्या असलेल्या आयुक्त साहेबांना भेटून आपण अर्ज दिलेले आहे, माहिती आहे ना, तुम्ही पण आलो होतो, पण त्यांना जाग आलं नाही अजून। कधी जाग येतं यांना? कामाला तुम्हाला माहिती नाही, जाग येत नाही त्यांना, असं वाटायला लागलं। हे काय बोर बंद पडलेलं आहे तरी पण जाग येत नाही, पाणी नाही। आणि इकडं हे बघा मावशी, खरं सांगा, पाणी अजिबात 1 महिना झाला का? हा, झालंय। पाणी येत नाही अजिबात, बंद पडलंय कशाला? आणि हे ओपन गटरी हे पण बंद केले नाही अजून, म्हणजे ओपन गटर सुद्धा तुम्हाला खूप त्रास व्हायला लागला। ओपन गटरचं पाणी रोडवर यायला लागलंय, है ना? म्हणजे रोडवर येते सगळं पाणी असं? नाही नाही नाही, ते दाखवतो, पण हे पण रोडवर येते ना पाणी असं? म्हणजे हे गटरचे पाणी वर येते, वर पुलहून, म्हणजे घरापाशी राहणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे। लहान लेकरांना सतत आजारी पडतात। हा, लहान लेकर सतत आजारी पडतात, आजारी पडतात लेकर सतत। वास लय येते, हा, लय वास येते, वास तर लय वास येते, घरात राहायला वाटत नाही। मावशी, तुम्ही इथंच राहता का? हा, इथंच राहते। महानगरपालिका इकडे अजिबात लक्ष देत नाही। आयुक्त मॅडमला अर्ज देऊन सुद्धा काम होत नाही, म्हणजे पगारी घेतात, फक्त पगारी घेतात महानगरपालिकेमध्ये बसून। नगरपालिका नुसतं पगार दिसकून राहाय पाणी पाठ यांनी शेअर वाल सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी, या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।